नमस्कार, नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ खूपच जास्त युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे। नक्की शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपली पहिली टिप आहे साडीसाठी। बऱ्याच वेळा आपल्याकडे अशा प्रकारची काटेपिन असते जी की आपल्या साडीमध्ये अडकते, बॉल पिन नसेल आणि ही काटेपिन आपण साडीवरती लावली तर या मागच्या भागामध्ये दोरे अडकतात आणि आपली काटापिन साडीमध्ये अडकून साडी फाटते, त्यासोबतच बराच वेळ जातो। आणि जर तुमच्याकडे मॅचिंग अशी काटेपिन नसेल साडीवरती तर तुम्ही एक छोटंसं काम करू शकता जेणेकरून तुमचे हे दोन्ही प्रॉब्लेम सुटतील। तर इथे पहा, आता आपल्याकडे असे भरपूर नेल पेंट असतात रंगीबेरंगी, तर आपल्याला कोणता काटेपिनचा कलर हवा आहे त्या कलरची आपण काटेपिन घरीच तयार करू शकतो। आणि बॉल पिन नसेल तर आपण नेल पेंट लावून अशा पद्धतीने आपली जी काटेपिन आहे ती बॉल पिन मध्ये बदलू शकतो। आणि ते कसं पहा, इथे आता आपण नेल पेंट लावलेला आहे तर त्या कलरची एक आपली काटेपिन तयार झाली आणि त्याच्या खालच्या भागावरती नेल पेंट अडकून पूर्ण ते भाग जो आहे तो ब्लॉक होतो, जिथे दोरे अडकतात तो भाग। तर इथे पहा, आता आपण ही कलरफुल तयार केलेली काटेपिन कपड्यावरती लावली तर अजिबात दिसत नाही। इमर्जन्सी मध्ये आपल्याला ही ट्रिक खूप कामी येईल, कारण की वरून काटेपिन लावली तर ही अशी दिसते, पण साडीवरती अशी मॅचिंग काटेपिन आपण घरीच तयार करू शकतो आणि आपली बॉल पिन ही तयार झालेली आहे। नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर फायदा होईल। ट्रिक आवडली असेल तर शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे, आपल्याकडे बऱ्याच वेळा काय होतं, फ्रीज मध्ये अशा प्रकारे आपण लिंबू विसरून जातो की आहे म्हणून आणि ते वाळून जातं। तर हे वाळलेलं लिंबू जे आहे ते आतमधून थोडं खराबही झालेलं असतं, त्यामुळे आपण वापरू शकत नाही, पण याचा खूप छान मी तुम्हाला उपयोग दाखवणार आहे। तर पहा, अगदी थोडासा भाग आपल्याला असा कट करायचा आहे आणि आतमध्ये आता सध्या हा ओलसर भाग आहे तर त्याला असं आपण दाबून घेणार आहोत। आतमध्येच दाबायचा आहे, जरी यामध्ये त्याचा रस निघत असेल तो आतमध्येच ठेवा। आणि त्यानंतर इथे आपल्याला घ्यायची आहे फुलवात। या खोलगट भागामध्ये आपण टाकलेलं आहे थोडंसं तेल आणि या फुलवातीवरती देखील आपण तेल लावणार आहोत जेणेकरून जळायला मदत होईल। ही जी फुलवात आपण तयार करत आहोत ती आपण यामध्ये अशी ठेवणार आहोत। आता हा जो आपण दिवा लावणार आहोत तो दिवा जो आहे तो आपल्या घरातील भरपूर जे प्रॉब्लेम आहे ते दूर करण्यासाठी कामी येईल। जसं की आता आपल्या घरामध्ये जर मच्छर होत असेल, दुर्गंधी होत असेल, चिलट येत असतील तर हा दिवा जो आहे तो तुम्ही किचन मध्ये लावा, तुम्हाला बराच फरक जाणवेल आणि बराच वेळ हा दिवा जळतो। यामध्ये जो लिंबाचा फ्लेवर आहे तो दिव्यामधून आपल्या घरामध्ये पसरतो, आपल्याला जाणवत नाही, पण आपल्या घरातील जे अनावश्यक कीटक असतात ते नक्कीच घालवण्यासाठी मदत होते। यानंतरची आपली टिप आहे केकसाठी। आजकाल सर्वांच्याच घरी सेलिब्रेशनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। अशा वेळेस केक जो आहे तो थोडाफार असा शिल्लक राहतो, तर कुठे आपल्याला जर पार्सल द्यायचा असेल तर आपण जर त्याला असं डब्यात भरायला गेलो तर हा केक तुटतो आणि जे डब्बा आहे तो देखील खूप जास्त खराब होतो। त्यासाठी व्यवस्थित केक ठेवण्याची पद्धत अशी आहे की झाकणावरती आपण केक असा ठेवायचा आहे आणि त्यानंतर झाकण असं लावून घ्या। यामुळे आपला डब्बा खराब होत नाही, केकही तुटत नाही, कारण की कुणाला जर केक द्यायचा असेल तर व्यवस्थित दिला तरच चांगलं वाटतं। पूर्ण तुटलेला किंवा आतमध्ये खूप जास्त असा मेस झालेला केक जर दिला तर नक्कीच ते आवडणार नाही। किंवा फ्रीज मध्ये ठेवायचा असेल किंवा कुणाला पार्सल द्यायचा असेल तर ही ट्रिक नक्की वापरा। यानंतरची आपली टिप आहे, ट्रॅव्हलिंग मध्ये आपण अशा प्रकारच्या बॅग सहसा घेऊन जातो आणि बऱ्याच वेळा काय होतं, एकत्र सामान ठेवलं की यामधून एखादी वस्तू काढायला गेलं तर दुसरी महत्त्वाची वस्तू पडते। हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत नक्कीच होत असेल, पण आजपासून होणार नाही, कारण की आपण एक छोटीशी ट्रिक इथे वापरणार आहोत। तर आपल्याकडे असणाऱ्या या ज्वेलरी पर्स ज्या असतात त्या खूप जास्त मजबूत असतात, यावरती झिप लागलेली असते, तर कुठेही प्रवासामध्ये जाताना काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणा, जसं की काही डॉक्युमेंट किंवा पैसे, ज्वेलरी, तर अशा महत्त्वाच्या वस्तू घेऊन जाण्यासाठी ही ती ज्वेलरी पर्स आहे ती बॅग मध्ये अशा प्रकारे सेफ्टी पिनच्या मदतीने लावून घ्या। इथे तुम्ही 2-3 सेफ्टी पिन देखील लावू शकता। अशा प्रकारच्या बॅग मध्ये तुम्ही ही जी पर्स आहे ती व्यवस्थित अशा कोणत्याही ठिकाणी जरी लावली तरी चालेल। आता भरपूर यामध्ये सामान जर भरलं तर अजिबात आपले जे डॉक्युमेंट आहे ते पडणार नाही, त्यासोबतच अगदी सेफ राहतील। एका ठिकाणाहून निघताना दुसऱ्या ठिकाणी पोहोचल्यावरच आपण ही पर्स उघडून त्यामधील सामान काढू शकतो। बाकी आपण बॅग मधून काहीही कितीही जरी काढलं प्रवासामध्ये तरी आपल्या व्यवस्थित ठेवलेल्या वस्तूंना काहीच प्रॉब्लेम येणार नाही। नक्कीच प्रवासामध्ये किंवा कुठे जाताना तुम्हाला ही ट्रिक भरपूर कामी येईल किंवा रेग्युलरच्या जीवनात देखील तुम्ही अशा प्रकारे अगदी सेफ वस्तू ठेवू शकता, काही थोड्या टिप्स अँड ट्रिक्स वापरून। अगदी वरच्या भागातून लक्षातही येत नाही की यामध्ये आपण असं काही केलेलं आहे। यानंतरची आपली टिप आहे गाजरसाठी। आता जसं गाजरचा सीझन आलेला आहे, गाजराचा हलवा खूप जास्त आपला सर्वांचाच आवडीचा असतो, पण जेवढा हा गाजराचा हलवा टेस्टी लागतो तेवढंच याला बनवणं खूप जास्त अवघड म्हणू शकता किंवा मेहनतीचं काम आहे। पण हे काम आपलं अगदी सोपं होऊ शकतं काही टिप्स अँड ट्रिक्सच्या मदतीने। तर पहा, आपण बऱ्याच वेळा काही चूक करतो, अशा प्रकारचं पिलर जे असतं ते आपण गाजर वरचा भाग साफ करण्यासाठी वापरतो, पण यामुळे आपले जे गाजर आहे ते भरपूर वेस्ट होतात।
गाजराचा भरपूर वरचा भाग वाया जातो, तर या वरचा भाग जो आहे तो वायाही जाणार नाही आणि आपलं हे काम सोपं होईल असा मी एक उपाय तुम्हाला दाखवणार आहे। 2-3 पद्धती आहेत, तुम्हाला हवी ती पद्धत वापरून तुम्ही ही प्रोसेस करू शकता। तर इथे पहा मी बांगडी घेतलेली आहे। बांगडी घेतल्यानंतर आपण चहाच्या चाळणीने देखील ही प्रोसेस कशी करायची ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। त्या अगोदर पहा घरामध्ये सर्वांच्याच घरी असलेली एक बांगडी आपण घेतलेली आहे आणि एक नवीन स्क्रबर मी घेतलेला आहे। अगदी साबणासोबत हे स्क्रबर येतं किंवा इतर 4-5 रुपयाला देखील तुम्हाला हे स्क्रबर भेटेल। तर या गाजराच्या सीझन मध्ये हे नक्कीच तुम्ही एकदा बनवून ठेवा, तुम्हाला सारखं बनवायची गरज नाही। स्क्रबर देखील एक आणून ठेवा जेणेकरून तुम्ही या पद्धतीने वापरू शकता। त्यानंतर इथे मी रबर वापरलेला आहे, तुम्ही इथे एखादा दोरा देखील वापरू शकता आणि हे बांगडीवरती असं व्यवस्थित फिट झालेलं आहे। आता थंडीमध्ये काय होतं, आपले हात देखील खूप थंड पडतात। गाजर पकडून आपण एखाद्या वस्तूने त्याला जर पील करायला गेलं तर भरपूर वेळ जातो आणि थंड हात पडतात। थंडीमध्ये खूप जास्त हा प्रॉब्लेम येतो। तर या पद्धतीने तुम्ही गाजराचा हलवा देखील बनवू शकता, मेहनत लागणार नाही आणि तुमचा हात देखील थंड होणार नाहीत। तर इथे पहा आपण जे तयार केलेलं टूल आहे ते आपण या पद्धतीने वापरू शकतो आणि हे आपलं काम किती सोपं होत आहे तुम्ही पाहू शकता। यामध्ये अडकलेली माती म्हणा किंवा यावरती जे केस असतात ते देखील पूर्णपणे आपण साफ करू शकतो। बऱ्याच वेळा काय होतं, यामध्ये जे रेषे असतात वरती ते जर आपण तसेच ठेवलेत, हलवा खाताना मध्ये येतात, अगदी ते केस आल्यासारखं वाटतं। तर पाहू शकता इथे आपले गाजरही वाया जात नाहीये आणि अगदी बारीक जर मातीचे कण यामध्ये अडकलेले असतील ते देखील आपण स्क्रबरच्या मदतीने काढू शकतो। त्यासोबतच यावरती असलेला भागही पूर्णपणे निघून जात आहे, अगदी गाजर थोडंही वाया जात नाही आणि स्क्रबर पाहू शकता किती व्यवस्थित आपण वापरू शकतो। आणि हे टूल आपलं एकदा आपल्याला बनवून ठेवायचं आहे आणि पूर्ण सीझन साठी आपलं हे टूल आपल्याला कामी येणार आहे। नक्की तुम्ही पण करा आणि गाजर पाहू शकता फरक तुमच्या अगदी लक्षात येईल। कोणत्याही पिलरचा वापर न करता, गाजर वाया न घालता आपण बांगडीच्या मदतीने खूप छान याला साफ केलेला आहे। त्यानंतर पहा तुमच्याकडे जर अशा प्रकारची मेटलची बांगडी असेल त्याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता। याचा वरचा भाग काढण्यासाठी खूप छान याने देखील हे काम सोपं होतं। अशी बांगडी निवडा जेणेकरून त्यावरती कोणत्या खडे किंवा चमकी नसेल, जेणेकरून हे असं व्यवस्थित साफ होईल। पिलरने हे काम खूप जास्त सोपं होतं पण गाजर वाया जातं, पण बांगडीने गाजरही वाया जात नाही आणि आपलं हे कामही सोपं होणार आहे। त्यामुळे आजच हा उपाय करा जेणेकरून तुम्हाला गाजराचा हलवा बनवताना जास्त वेळ जाणार नाही आणि मेहनतही कमी लागेल। तर इथे आपण वेगवेगळ्या बांगड्यांचा 2 वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केलेला आहे। त्यानंतर पहा आपल्याकडे जर अशा प्रकारची चाळणी असेल तर त्याचा देखील आपण असा उपयोग करू शकतो जेणेकरून आपलं हे कामही सोपं होईल। नक्कीच तुम्हाला या भरपूर गोष्टी मी ऑप्शन बनवून दिलेल्या आहेत, जी गोष्टी तुम्हाला आवडेल किंवा जी गोष्ट सध्या उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही हे गाजराचा हलवा बनवण्यासाठी उपयोगात आणू शकता। आता वेळ येते याला किसण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस काय होतं, आपण प्लेटमध्ये याला घेतो आणि असं किसतो, पण जास्त प्रेशर लावल्यामुळे काय होतं, किसणी जी आहे ती सारखं पुढे सरकते आणि यामध्ये आपला बराच वेळ जातो, बऱ्याच वेळा हातातून हे सटकतं। तर असं होऊ नये यासाठी आपल्याला इथे एक डब्बा असा वापरायचा आहे जेणेकरून काय होतं, आपली जी किसणी आहे ती व्यवस्थित यामध्ये अडकली जाते आणि आपण याला व्यवस्थित असं खिसू शकतो। प्रेशरही यामध्ये व्यवस्थित देता येतं जेणेकरून आपलं हे काम अगदी लवकर होतं। त्यानंतर पहा अगदी बोटाला लागण्याची भीती असते किसणी, तर आपण काटे चमच्यामध्ये शेवटचा भाग यामध्ये पकडून अशा प्रकारे याला किसणीसाठी वापरू शकतो। घरातील काही वस्तू वापरून हे आपलं अवघड किचकट काम आपण सोपं करू शकतो। या नवनवीन टिप्स अँड ट्रिक्सच्या मदतीने जी पद्धत आवडेल त्यानुसार तुम्ही हे करू शकता। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।